ओके. कोणत्या न्यूज इंडियन मार्केटवरती अफेक्ट करतात त्या न्यूज तुम्ही शोधून काढा आणि त्या युट्यूबवरती तुम्हाला भेटून जातील. खूप सारे व्हिडिओज बनवलेत, पण ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळेल ना की का फरक पडतो. आता ही जी आहे फेडरल बँकेचं जे आहे, तर ह्या बँकेचा म्हणजे हे जे पण स्पीच होतं ना, त्या स्पीच मधून जो काही रिझल्ट येतो त्याचा इम्पॅक्ट आपल्या इंडियन मार्केटवरती का पडतो हे एक्सप्लेन करणारे पण व्हिडिओ आहेत. सो तुमच्याकडे लॉजिक असायला पाहिजे. कळलं? कुठून फाइंड आउट करायचं आणि कसं करायचं. हॅलो, आवाज येतोय का माझा? येस. सो आता आपण आजचं डिस्कस करूया. ठीक आहे. हा कालचा दिवस होता जो की प्रॉपर गॅप तुम्हाला ब्रेकआउट देत देत ट्रेड देत होता. त्याच्यानंतर ह्या लेवलला आल्यावरती मार्केट साईडवेज का झालं, याच्यासाठी आपल्याला काय चेक करायचं होतं की अजून ही पण लेवल तोडेल का. 5 मिनिट. ओके. सो 5 मिनिट चेक करा. हे बघा, कालच्या दिवशी मार्केट 5 मिनिट वरती सुद्धा सेलिंग फॉर्मेशन मध्ये होतं, व्हीवॅपच्या खाली होतं, राईट. सो ब्रेकआउट होऊन तुम्हाला नेक्स्ट ट्रेड मिळत होता. इथेच येऊन का अडकलं असेल. सो परत मला 15 मिनिट चेक करायचंय. 15 मिनिट वरती काय आहे सिस्टीम, काय वाटतंय तुम्हाला? 5 मिनिट 15 मिनिट वरती काय होतं? 200 EMA चा सपोर्ट होता की नाही? हॅलो. येस. सो जर का हा सपोर्ट त्याला तोडायचा असता तर त्याने काय केलं असतं, मोठी व्हॉल्यूम कॅन्डल बनवली असती, याला ब्रेक केलं असतं, मग मार्केट अजून खाली गेलं असतं. मग किती खाली गेलं असतं, या ब्लॅक लेवल पर्यंत गेलं असतं का? नाही. सो ते चेक करायसाठी आपल्याला 30चा हे बघायचा आहे. आता बघा, 30 मिनिटांचा आपण फॉर्मेशन बघतोय. आजचा लो कुठपर्यंत मारलाय बघा बरं त्याने. गाईज, येस. सो काय करायचं असतं, कधी पण जेव्हा आपल्याला ही गोष्ट आधीपासून माहिती आहे ना की कोणत्या टाइम फ्रेम वरती बाईंगचं फॉर्मेशन आहे, मोठ्या टाइम फ्रेम वरती, सो आपण त्याच्यानंतर छोट्या छोट्या टाइम फ्रेम वरती जातो आणि मग आपण डिसाईड करतो की अरे त्याचं मॅक्सिमम डाऊन साईडला टार्गेट काय असू शकतं. जसं कालच्या दिवशी ही ब्लॅक ईएमएच का होती, कारण की 15 मिनिटांवरती तिथे 200ची ईएमए आली होती, राईट, या ब्लॅक लेवलला. आजच्या दिवशी परत मार्केट डाऊन झालं तर जे 30 मिनिटांवरती 200ची ईएमए जिथे आली तिथे त्याने सपोर्ट घेतला आणि परत रिव्हर्स झाला, राईट. करेक्ट ना. सो हे त्याचं डाऊन साईडचं मॅक्सिमम टार्गेट आहे असं आपण पकडायचं. अजून जर का हिला पण ब्रेक केलं असतं तर आपण काय केलं असतं, 1 आवर चेक केलं असतं. सो 1 आवर वरती ब्लॅक ईएमए कुठे आली आहे, 47,000च्या खाली आली आहे. सो मॅक्सिमम टार्गेट आपलं काय झालं, 47,000 झालं, राईट. हॅलो. येस. सो 1 आवर 30 मिनिट वरती तर बाईंगच फॉर्मेशन आहे. 15 मिनिट वरती सुद्धा बाईंगच आहे, अजून सेलिंग कन्वर्ट नाही झालंय. मी आज कालच्या दिवशी खूप कमी जण होते म्हणून मी आज परत रिपीट करतो. सेलिंग फॉर्मेशन कन्फर्म केव्हा होतं कोण सांगेल? मी कालच्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की कसं डिसाईड करायचं की आता हे सेलिंगचं फॉर्मेशन झालंय. कसं काय? जेव्हा कोणती पण ईएमए ब्लॅक ईएमए ला क्रॉस ओव्हर देते, याच्यातली ग्रीन असो ही जी स्टेज आहे ती, आणि जर का मार्केट याच्या खाली असेल तेव्हा आपण असं म्हणतो की येस, आता याच्यामध्ये सेलर फॉर्मेशन झालंय. सेलिंग सेलिंग इम्पॉर्टंट आहे.
राईट. 15 मिनिटांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ब्लॅक ईएमए ला क्रॉस ओव्हर झाला पाहिजे. ओके, आता इथे इथे झालेला आहे का क्रॉस ओव्हर? झालेला आहे का? ब्लॅक ब्लॅक ईएमए ला कुठे झालाय क्रॉस ओव्हर? ही बघ ना, ब्लॅक ईएमए इथे स्टॉप झाली आणि ग्रीन आणि ब्ल्यू तर वरती आहे ना अजून. हा, ही जी ब्लॅक नाही, ब्लॅक ईएमए ला ही ईएमए ने क्रॉस केलं पाहिजे. सो याच्या मागचं लॉजिक असं आहे की 50 डेज म्हणजे 50 कॅन्डल्स आणि 100 कॅन्डल्सचा जो एव्हरेज आहे ना, इट इज इक्वल्स टू 200 डेजचा एव्हरेज. ओके. सो मागच्या 200 कॅन्डलचा जो एव्हरेज आहे तो आणि यांचा एव्हरेज जवळपास सेम सेम झालाय आता. सो आता डिसिजन आपल्याला असं घ्यायचंय की मार्केट बेरिश राहणार आहे का बुलिश राहणार आहे. आणि बेरिश राहणार असेल तर आपल्याला आपले लॉजिक परत युज करायचे छोट्या टाइम फ्रेम वरती जाऊन. राईट. मला एक छोट्या टाइम फ्रेम वरती फॉर्मेशन असलं पाहिजे, व्हीवॅपच्या खाली असलं पाहिजे आणि प्रॉपर ब्रेकआउट मिळाला पाहिजे. कळलं? ह्या केसमध्ये मी अजून पण असंच म्हणेन की 1 आवर, 30 मिनिट आणि 15 मिनिट तिन्ही टाइम फ्रेम वरती बाईंग फॉर्मेशन आहे. बाईंग फॉर्मेशन राईट आहेच. सो नेक्स्ट, आता 5 मिनिटावरती बघा. बघा 15 मिनिट वरती बाईंगचा आहे आणि 5 मिनिटावरती काय आहे? सेलिंग फॉर्मेशन आहे. सो आपण आता कशाला प्रेफरन्स द्यायचा आहे? चला तुम्ही सांगा बरं. हा जो ट्रेड इथे जो इनिशिएट झालाय, इथे आपल्याला एंट्री भेटत होती का नव्हती भेटत? इथून आपण पुट घ्यायला पाहिजे होता की नव्हता पाहिजे? कशाच्या बेसिसवर? कशाच्या कशाच्या बेसिसवर? हे 5 मिनिटावरती आपण बघतोय. 5 मिनिटावरती आपल्याला इथे सेलिंग फॉर्मेशन दिसतंय, इथे मार्केट गेलं तरी. राईट. हा, सो 1 मिनिटावरती जाऊया. आणि आता इथे बघा, मार्केट रॉकेट स्पीडने अपसाइडला गेलं. ओके. इथे आपल्याला जर का बाईंग साठी सिग्नल मिळालाय तर तो आपण घ्यायचा आहे का? जर का आपल्याला इथे ब्रेकआउट मिळालाय आणि व्हॉल्यूम पण आहे तर आपण इकडे कॉल बाय करायचा आहे का? बरं, अजून कोणाचं म्हणणं आहे की ट्रेड नाही घ्यायचा आहे कॉल साईडला? 100%च घ्यायचा आहे. 15 मिनिट, 30 मिनिट आणि 1 तास, तीन गोष्टी तुमच्या फेवर मध्ये आहेत की नाही? राईट. फक्त 5 रॉकेट स्पीडने मार्केट मूव्ह होतं. राईट. याच्यासाठी परत ऑब्झर्व करा. बघा इकडे, इथे बघा बरं. कुठे गेलं? हेच आहे ना. इथे 1 मिनिट वरती फॉर्मेशन होऊन गेलं होतं, पण हाच केस स्टडी 5 मिनिटावरती बघूया. इथे बघा 5 मिनिटावरती सेलिंगचं फॉर्मेशन होतं. 5 मिनिटावरती गॅप अप ओपन झाला विथ व्हॉल्यूम. वरती गेलं का मार्केट? गेलं का? आता इथे बघा, सेलिंगचं फॉर्मेशन होतं, मार्केट डाऊनच ओपन झालं. म्हणजे इथे ओपन झालं, खालती थोडंसं गेलं, परत पॉवर म्हणजे इथे जर का पॉवर जनरेट झाली आहे, व्हॉल्यूम यायला लागलाय, मार्केट वरती जाईल. कुठपर्यंत जाण्याची शक्यता आहे आपण पकडतो? या पिंक लेवल पर्यंत. का? कारण की तिथे 200 ची ईएमए आली. सो 200 ची ईएमए किती मोठ्या व्हॉल्यूमने तोडली बघा. बघा, हा वाला व्हॉल्यूम आहे.
मोठा व्हॉल्यूम आलाय की नाही 200च्या ईएमए ला तोडायला, राईट? हॅलो. येस. मार्केट 48,000 ला गेलंय आणि तरी सुद्धा इथे व्हॉल्यूम येत नाहीये. व्हॉल्यूम येत नाहीये याचा अर्थ काय आहे? व्हॉल्यूम हा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये म्हणजे काय आहे धनंजय? या सिस्टीमला काय म्हणतात धनंजय? याला डायव्हर्जन म्हणतात. मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं, राईट? मार्केट वर गेलंय आणि व्हॉल्यूम डाऊन चाललाय याचा अर्थ काय आहे की मार्केट कंटिन्यू बुलिश राहील असं इंडिकेशन नाही होते. ओके, सगळेजण या गोष्टीला लक्ष द्या. जेव्हा मार्केट वर जातंय ना, तेव्हा व्हॉल्यूमचं जे गणित आहे ना ते पण असं असलं पाहिजे. पण इथे कसं आहे, असं आहे. बरोबर. सो ह्या केसवरून मला हे समजतं की ही जी मुवमेंट झाली आहे ना ही परत रिट्रेस होणार. 5 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती तो परत डाऊन साइडला येणार. पण तो येणार फक्त हे माझं काय आहे, हे माझं स्टडी आहे. पण तो यायला पाहिजे म्हणजे तो येईल की नाही हे मला कशावरून कन्फर्म होईल? मला काहीतरी सिग्नल भेटला पाहिजे की नाही. आणि तो, येस, तो सिग्नल आपण कशावरती शोधतो? 1 मिनिट वर. येस. येस. सो जर का इथे तुम्हाला कॉल बाय साठी सिग्नल मिळालाय तर तो 100% व्हॅलिड ट्रेड आहे. बरोबर. पण जर का इथे तुम्हाला पुट बाय साठी जर का कुठे एंट्री मिळते तर ती सुद्धा 100% व्हॅलिड आहे. कळतंय का सगळ्यांना? येस. मग आता इथे तुम्हाला कुठे एंट्री मिळते पुट बाय साठी? का ग गीतांजली, इथे भेटते का 10:15 वाजता? इथे तुम्हाला पुट बाय करायसाठी एंट्री मिळते का? मग का बरं घेतला? ही वाली. हा. पण मग त्यावेळेला तू व्हॉल्यूम बघत नाही का खाली? आणि ठीक आहे, जर का ती रेड कॅन्डल ब्रेकआउट पण असेल ना कन्सिडरेबल, तर तिचा व्हॉल्यूम आहे ना ऍटलिस्ट तुझ्या एव्हरेज लाईनच्या वरती असायला पाहिजे. ही जी एव्हरेज लाईन आपण लावली आहे ना, म्हणजे एवढा पण व्हॉल्यूम असताना, एवढा वाला व्हॉल्यूम, तरी पण ती कन्सिडरेबल गोष्ट होती. समजलं? मग त्याच्यानंतर एवढा व्हॉल्यूम तुला कुठे दिसलाय? इथे दिसलाय या कॅन्डलला. हा कोमल, काय विचारायचंय तुला? 943. ही वाली का 943 म्हणते का 1043? 1043 ना. 1043 सगळ्यात व्हॅलिड एंट्री आहे. ओके, ही कॅन्डल आणि ही जी एंट्री आहे ही मला सगळ्या गोष्टींचं कन्फर्मेशनच देते की नाही. सो ही सगळ्यातच व्हॅलिड एंट्री आहे. ओके. येस. पण ह्या गोष्टीला तुम्ही पहिल्यांदा ऑब्झर्व करा की इथे इथे जर का तुम्ही एंट्री घेतली ना, तर ही एंट्रीचं टार्गेट तुमचं ही नेक्स्ट लेवल असेल की नाही. आणि त्या आणि पण तुम्हाला जर का एवढेशे पॉइंट घ्यायचे असतील तर ही एंट्री तुम्हाला क्वालिटी आहे का?
सो कधी पण ह्या गोष्टींना, ह्या चार्टला, ह्या कॅन्डल्सना, या व्हॉल्यूमला इतकं स्टडी करा, की ही कॅन्डल बघून तुम्हाला गॅरंटी झाली पाहिजे, की हे नेक्स्ट लेव्हल नाही, त्याच्या नेक्स्ट लेव्हल माझं टार्गेट हिट होणारच होणार. ओके. बँक निफ्टी तुम्हाला खूप वेळा जेव्हा क्वालिटी सिग्नल देते ना, तेव्हा आपण 2 लेव्हलचं टार्गेट अचीव्ह करू शकतो. एनी कॉस्ट. ओके. पण ही सेकंड कॅन्डल जेव्हा बनली आहे ना, याच्यानंतर तुम्हाला एक्झिट करूनच टाकायची, भले तो त्याच्यापासून अजून खाली गेलाय. कळलं? येस, दिलाय. तो किती पर्सेंट खाली जाईल याची याची तुम्हाला काय हे होती? कारण की 15 मिनिट्सच्या चार्ट वरती बघा. 15 मिनिट्सच्या चार्ट वरती परत ब्लॅक ईएमए आली की नाही 200 ची? आणि तो ऑलरेडी किती पॉइंट खालती आलाय जरा नीट हिशोब लाव बरं. या ब्लॅक पासून या ब्लॅक पर्यंत म्हणजे 500 पॉइंटची मोमेंटम देऊन आलाय की नाही तो. मग अजून काय एक्सपेक्ट करायचं की आज अजून 200-300 पॉइंट खाली जाईल? नाही करायचं, एक्सपेक्ट नाही करायचं. समजलं? जे ट्रेड आपल्याला दिसतायत ना रॉकेट स्पीडने झालेत, छान झालेत आणि त्याच्याने खूप चांगला माल येईल. पण रिअल टाइम मध्ये जर का आपल्याला त्या गोष्टीची गॅरंटी नसेल ना, काही लॉजिक आपलं लागत नसेल, तर तो ट्रेड आपल्यासाठी नाहीये. कळलं? जर का फक्त कॅन्डलस्टिक अनालिसिसचा अभ्यास करायचा असेल ना, तर ही कॅन्डल किती सुपर क्वालिटी आहे बघा. या कॅन्डल मध्ये 0% बायर आहेत, म्हणजे बायर अग्रेसिव्ह. 0% आहे डायरेक्ट या कॅन्डल मध्ये. विथ व्हॉल्यूम पण आहे. ही पण कॅन्डल सेम आहे. राईट. सो या अशा कॅन्डल जेव्हा पण ही पण कॅन्डल सेमच आहे बघ. हो की नाही? भले याचा व्हॉल्यूम यांच्या कंपॅरिझन मध्ये छोटा आहे, पण मागच्या किती कॅन्डल पेक्षा हा मोठा आहे की नाही व्हॉल्यूम. बरोबर की नाही? म्हणजे इथे कोणीतरी एंट्री घेतली की नाही? हॅलो. येस. सो ह्या कॅन्डलचा अभ्यास विथ व्हॉल्यूम, कॅन्डलचा अभ्यास विथ व्हॉल्यूम हे करायला शिका थोडासा. सो ह्या कॅन्डलला जेव्हा मी अभ्यास करीन ना, तर याचा लो ब्रेक झाला तर मी पुट बाय करू शकतो. इथे पुट बाईंगची एंट्री बनते या कॅन्डलचा लो ब्रेकआउट झाल्यावरती. पण व्हॅलिड एंट्री बनते फक्त इथेच. फक्त ही व्हॅलिड एंट्री आहे. ओके. इथे व्हॅलिड एंट्री नाहीये. इथे फक्त एक्सपिरियन्स एंट्री आहे. समजला? येस. सो आज कुठे ट्रेड केला? आणि मॉर्निंगला नाही केला? अरे यार, मी हे तुम्हाला कधी शिकवलंय रे, की फर्स्ट कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर पुट बाय करायचा आणि हाय ब्रेक झाला तर कॉल बाय करायचा. कधी शिकवलंय मी हे? अरे पण अरे मग अशा केसमध्ये काय होतं माहितीये का? जेव्हा मॅक्सिमम रिटेलर्स जेव्हा सेलिंग साईडला बसतात ना, आणि मी त्या दिवशी तुम्हाला लॉजिक काय सांगितलं, की त्यांना 1,000 करोड इन्व्हेस्ट करायचे आहेत. सो जेवढे जास्त पैसे त्यांना एका वेळेला इन्व्हेस्ट करायला मिळतील,
अशा अशा वेळेला ते लोक एंट्री घेतील की नाही? 9:33 काही मुहूर्त आहे का? मग 9:33 त्यांनी असा डिसिजन का घेतला? 9:30 घ्यायला पाहिजे होता, नाहीतर 9:25 घ्यायला पाहिजे होता, 9:15 घ्यायला पाहिजे होता. हो की नाही? 9:33 मुहूर्त आहे का? नाही. त्यावेळेला मॅक्सिमम लोकांनी सेल ऑर्डर लावलेल्या असतील. अरे, या पिंक लेवलला एंट्री नव्हती का? बरं. आता ना सगळ्या जणांनी अजून एक होमवर्क करायचा आहे. आता जो मी आधी सांगितलेलाच होमवर्क कोणी केलेला नाहीये. किती जणांनी केलाय होमवर्क? कोणी कोणी नाही केलाय? योगिता मॅडम केलाय का होमवर्क? का बरं नाही केलाय? पण अख्खा फ्रायडे होता, सॅटर्डे होता, संडे होता, मंडे होता, 4 दिवस होते. मॅडम असं कराल ना, तर कसं काय कव्हर होईल बरं सगळ्या गोष्टी? किती दिवस महिने लागून जातील? ह्या गोष्टी आहेत ना, तुम्ही क्लास बरोबरच जर का वेळ काढून काढून केल्या ना, तर तुम्ही क्लासमध्ये सगळे डाउट्स क्लिअर करू शकता. नंतर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करता, मी कसं काय एक्सप्लेन करू सगळ्या गोष्टी? व्हॉट्सअपला एक्सप्लेन करण्यासारख्या गोष्टी आहेत का या सगळ्या? मग आता अजून एक दुसरा होमवर्क. ठीक आहे? सगळ्यांनी लक्ष द्या. हा होमवर्क सगळ्यांना करायचा आहे. तुम्हाला ना ही गोष्ट बघायची आहे की कॅन्डल आणि व्हॉल्यूम ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असं कधी कधी झालंय ज्याच्यानंतर मिनिमम 200 पॉइंट्सची मोमेंटम झाली आहे. ओके? हॅलो, कळलं? त्याच्या खाली आलेला व्हॉल्यूम. येस. ही कॅन्डल आणि तिला आलेला व्हॉल्यूम हा किती कॅन्डल पेक्षा जास्त होता हा व्हॉल्यूम, आणि ही कॅन्डल किती क्वालिटी होती. बरं, तुम्हाला मी अजून एक सिक्रेट टिप देऊ का? सिक्रेट. सगळेजण नीट लक्ष द्या हा काय. आपण आहे ना एका रॅन्डम डेटला जाऊया. ऑक्टोबर. आपण जाऊयात 2 ऑक्टोबरला. एक आहे ना टिप देतोय हा काय तुम्हाला. हे किती आहे? 26 डिसेंबरच येतं लास्ट. काय हरकत नाही, चला. ही जी पहिली कॅन्डल आहे तिचा व्हॉल्यूम बघा बरं किती आहे. अप्पू नीट लक्ष दे, सगळेजण नीट लक्ष द्या. मी तुम्हाला माझं सांगतोय हा. ओके, व्हॉल्यूम केवढा आहे? बऱ्यापैकी चांगला आहे की नाही? येस. आदल्या दिवशीच्या शेवटच्या कॅन्डल पेक्षा जास्त आहे. येस. मार्केटची मोमेंटम कशी आहे? कशी राहिली? हार्डली 200 पॉइंटच्या मध्ये राहिली. येस और नो? येस. नेक्स्ट डे ला बघूया. 29 तारखेला पहिल्या कॅन्डलचा व्हॉल्यूम केवढा आहे? केवढा आहे? खूप जास्त आहे. मार्केटची मोमेंटम कशी राहिली आहे?
मोस्ट ऑफ द टाइम. अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, राईट. बघा, पहिली कॅन्डल, पहिल्या कॅन्डलचा व्हॉल्यूम केवढा आहे? हे बघा, ही वाली फर्स्ट कॅन्डल मोठा आहे. मार्केटची मोमेंटम कशी राहिली? खूप वेळ, खूप वेळ लागला की नाही लेवल टू लेवल जायला, राईट. लास्टला दोनच्या नंतर मोमेंटम दिली आणि त्याच्यानंतर मार्केट डाऊन साईडला गेलंय, राईट. येस, इथे कोणता होता? मंडे होता. 2 तारखेला बघा, 2 तारखेला पण फर्स्ट कॅन्डल काय आहे? नीट बघा आता. 2 तारखेला फर्स्ट कॅन्डल आहे, त्याचा व्हॉल्यूम मोठा आहे, पण किती नॉमिनल एव्हरेज आहे? एकदम नॉमिनल. म्हणजे हा जो सेकंड कॅन्डलचा व्हॉल्यूम दिसतोय, याच्यापेक्षा हा फर्स्ट कॅन्डलचा व्हॉल्यूम मागच्या कॅन्डल पेक्षा केवढा आहे? खूप जास्त हाय आहे का? नाही. मोमेंटम बघा कशी झाली आहे. इकडनं 100, 200, 300, अप्रॉक्सिमेटली 400 आणि त्याच्यानंतर खालती 500 पॉइंट. ओके. 3 तारखेला बघा, हे बघा, पहिल्या कॅन्डलचा व्हॉल्यूम केवढा आहे? तोडीस तोड आहे की नाही? इथपर्यंत आहे. मोमेंटम बघा. ओके. आता मी तुम्हाला दाखवतो कालची फर्स्ट कॅन्डल. 11 तारखेची फर्स्ट कॅन्डल, त्याचा व्हॉल्यूम मागच्या मागच्या दिवसाच्या कॅन्डल पेक्षा केवढा आहे? असं का झालं असेल? अकरा मार्चला सकाळी 9:15 वाजता लोकांना का वाटलं नाही की मी 9:15 वाजता उठल्या उठल्या पोझिशन बनवायला पाहिजे? म्हणजे वाटलंय ऑब्विसली व्हॉल्यूम एव्हरेज लाईन पेक्षा जास्तच आहे, पण आदल्या दिवशी एंडला जो काही व्हॉल्यूम आला त्याच्यापेक्षा हा व्हॉल्यूम एवढा कमी का आहे? कन्फ्युजन क्रिएट झालंय की नाही, राईट. आणि मग त्याचा इम्पॅक्ट कालच्या दिवशी काय झाला? वन साइड मोमेंटम, राईट. आजचा पहिल्या कॅन्डलचा व्हॉल्यूम बघा बरं. ही आहे फर्स्ट कॅन्डल आणि त्याचा व्हॉल्यूम बघा किती आहे? अरे एकदम, एकदम म्हणजे एकदम शून्याच्या बरोबर आहे ना. सो तुम्ही आता बॅक टेस्ट करून बघा, ज्या दिवसाच्या पहिल्या कॅन्डलचा व्हॉल्यूम हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये, त्या दिवशी मोमेंटम कशी झाली आहे. हा होमवर्क आहे. फर्स्ट कॅन्डलचा व्हॉल्यूम एकदम नॉर्मल. फर्स्ट कॅन्डलचा व्हॉल्यूम एकदम नॉर्मल. तर त्या दिवशी मोमेंटम कशी झाली आहे हे जर का तुम्हाला याच्यावरती ट्रेडिंग व्यू वरती 1 मिनिट नसेल भेटत, झिरोदा वरती चेक करा, नाही तर दुसऱ्या कशावरती पण चेक करा. त्या दिवशी मोमेंटम ऍट एनी कॉस्ट होते, ऍट एनी कॉस्ट. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. समजलं? ही टिप आहे तुम्हाला. ज्या दिवशी फर्स्ट कॅन्डलचा व्हॉल्यूम इतका पिट्टूसा येतो ना, त्या दिवशी समजून जायचं की मला चांगला माल येणार आहे, फक्त मला वाट बघायची. लिहिलं सगळ्यांनी? लिहिलं?
येस. सो हा होमवर्क करणार का सगळेजण? ही तुमच्यासाठी डायरेक्ट म्हणजे त्या दिवशी लॉटरी आहे असं समजून जा. आता याच्या मागे पण लॉजिक आहे. असंच काहीतरी माझं ऑब्झर्वेशन आहे म्हणून नाही. पण मला असं वाटतं, की 12 मार्चला असं काहीतरी असायला पाहिजे होतं किंवा मी आता ॲस्ट्रोलॉजीला फॉलो करतो म्हणून असा काहीतरी इव्हेंट असायला पाहिजे होता, असं काहीतरी असायला पाहिजे होतं, की जेणेकरून लोकांना 12 तारखेला सकाळी 9:15 वाजता एवढी हिंमत नाही झाली, की ते एखाद्या ट्रेंडमध्ये बसू शकतील. राइट? अदरवाईज रोज सकाळी 9:15 वाजता मार्केटमध्ये ओपन झाल्या लोकं एखादी पोझिशन बनवतात. बायिंगची असो नाहीतर सेलिंगची असो. राइट? मग ज्या दिवशी ते सकाळी 9:15 वाजता पोझिशन नाही बनवत, त्या दिवशी काय लॉजिक असायला पाहिजे होतं? म्हणजे काहीतरी काहीतरी होणार असेल की नाही मार्केटमध्ये. बेसिकली आजच्या दिवशी मला वाटतं की सभासदांची यादी येणार आहे. ओके. म्हणजे उमेदवारांची यादी. सो कोणत्या वॉर्डातून कोण उभं राहणार आहे हे बीजेपी डिसाईड करणार आहे मे बी. सो त्यामुळे असं पॉसिबल असू शकतं. सो ही एक बेसिक न्यूज होती. पण त्याला आपण आपल्या चार्ट पॅटर्न वरून या टेक्निकल अनालिसिस वरून असं ओळखायचं. ज्या दिवशी स्टार्टिंगचा व्हॉल्यूम एकदम कमी आहे त्या दिवशी मोमेंटम हमखास होणार. पण आपण याचा अर्थ केव्हा पण एंट्री नाही घ्यायची. आपण एंट्री तेव्हाच घ्यायची जेव्हा आपल्याला क्वालिटी ब्रेकआउट मिळेल. आपल्याला गॅरंटी असली पाहिजे की वैभव नाही तर प्रत्येक दोघांपैकी कोणीतरी ऍक्टिव्ह झालंय मार्केटमध्ये. ओके. इथे जे मार्केट खूप सारं डाऊन साईडला गेलंय, हा ट्रेड आपल्यासाठी नाहीये. आपण या ब्लॅक लेवलला आला एक्झिट करून टाकायचंय. का करायचंय? ऑलरेडी 500 पॉईंटची मोमेंटम झाली. कळलं? हे बघा, अभ्यास तर 1 मिनिटावरतीच करायचा आहे आपल्याला. का 1 मिनिटावरती करायचा आहे? कारण की आपल्याला हा जो फ्लो आहे ना, ही जी मोमेंटम आहे ना, ही मोमेंटम मला कॅच करायची आहे. ओके. ही 5 मिनिटावरती कशी दिसते बघा बरं. पहिलीच कॅन्डल इथपर्यंत पोहोचून गेली आहे. सो कसं काय होणार? इथे बघा, हा इथे इथला ब्रेकआउट झाला. त्याच्यानंतर एक हा हा जो पॅटर्न बनलाय हा मी तुम्हाला शिकवला होता की नाही? काय म्हणतात त्याला? येस. 3 बार. ओके. सो जेव्हा पण फर्स्ट कॅन्डल बनते विथ व्हॉल्यूम आणि सेकंड कॅन्डल पिट्टूशी बनते, पिट्टूशी एकदम. त्याच्यानंतर जी थर्ड कॅन्डल असते ना, ती रॉकेट मोमेंटम देते. हे तुम्हाला मी मागे खूप वेळा सांगितलं पण होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर. राईट? सो जेव्हा ही कॅन्डल नाही खालती जाते आणि अशी बनली आहे ना, तेव्हा समजून जायचं की नेक्स्ट कॅन्डल शुअर शॉट मोमेंटम देणार. सेकंड कॅन्डल ग्रीन. हा, ग्रीन असली तरी उलट ग्रीन असेल ना तर अजून भारी. ग्रीन असली तरी पण तिची जी साईज आहे की नाही, ती ह्या कॅन्डलच्या असे जर का मी 3 तुकडे केले ना, तर पहिल तर दुसऱ्या तुकड्यामध्ये पण गेली नाही पाहिजे ती कॅन्डल. ओके. ही कॅन्डल तेवढी इम्पॉर्टंट आहे ह्या कॅन्डलच्या दृष्टीने. ओके. सो मोमेंटम होऊन गेली. आता काय बघायचंय? आता पुढचा स्टडी कसा करायचा? चला, कोण सांगेल काय स्टडी करायचा आता पुढे? मी ऍस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड आहे ना,
एक क्लास तुमचा स्पेशली घेईन आणि त्याच्यासाठी ना मला अजून एक आता मार्च आलाय ना, सो मला नवीन गुढीपाडव्यापासून नवीन पंचांग चालू होईल. सो ते पंचांग आलं ना, की मी तुम्हाला डेट सकट तो क्लास घेईन. तो मी रेकॉर्ड नाही करणार, पण मी तुम्हाला काही अशा डेट सांगीन ना, त्या डेटवरती आपण खासमखास लक्ष द्यायचं. ओके? आता खूप साऱ्या जणांचं काय म्हणणं आहे माहितीये का? 11 तारखेला ही जी मोमेंटम झाली आहे ना, ती का झाली आहे माहितीये? कारण की 10 तारखेला अमावस्या होती म्हणून. पण म्हणून ही मोमेंटम नाही झाली आहे. तेव्हा पण अमावस्या होती म्हणून ही मोमेंटम नाही झाली आहे. ही मोमेंटम होण्याची एक वेगळं रिझन आहे. ते मी तुम्हाला डेट सकट दाखवीन आणि आपण त्याला बॅक टेस्ट पण करूया. ओके? जेव्हा पण पौर्णिमा अमावस्या असते ना, तेव्हा मोस्टली ट्रेंड चेंज होतो. कळलं? सो ट्रेंड चेंज होण्यासाठी अमावस्येची गरज असते. अमावस्या टू अमावस्या ट्रेंड चेंज होतो. बट ही जी एक्झॅक्ट इंट्राडे वाली मोमेंटम आहे ना, ही इंट्राडे वाली मोमेंटम साठी अजून एक ऍस्ट्रॉलॉजिकल इव्हेंट आहे, जो सगळे जण आरामात इझिली फाइंड आउट करू शकतात. तो कसा करायचा तो मी तुम्हाला सांगेन. ओके? येस. सो आता इथे पुढे काय स्टडी आहे आपला? एक तर ही मॉर्निंगची मुवमेंटम होऊन गेली. आता जर का मला ट्रेड करायचं असेल तर काय सेटअप आहे? कॉल केव्हा घ्यायचा आणि पुट केव्हा घ्यायचा? आधी 15 मिनिट्स बघूया. 15 मिनिट्स आपल्याला काय सांगतंय बघा बरं. हे नाही, हे ह्या गोष्टी स्वतःशी गप्पा मारत जा, की काय रे बाबा तू मला काय सांगतोय, मला काहीतरी सिग्नल दे, मला काहीतरी कळू दे. हा. या लेवलला. हा. तर मला सांग, आता हे तुझ्या डोक्यामध्ये आलं की ह्या ब्ल्यू लेवलला ब्रेकआउट दिला, तर तर मला तर मला पुट एंट्री घ्यायला पाहिजे कारण की त्यांनी इतक्या वेळा सपोर्ट घेतलाय. राईट. पण तुझ्याकडे ह्या गोष्टीची काय शुअरिटी आहे की तो पिंक लेवलला जाईल? कारण की ऑलरेडी तर तो त्याच्या पण खालती येऊन ब्ल्यू लेवलला सपोर्ट घेऊन गेलाय की नाही, आणि व्हॉल्यूम बघ बरं केवढा मोठा आहे. राईट. मी कालच्या दिवशीच एक्सप्लेन केलं परत, की जेव्हा पण आपण असे काही सिनारिओज बघतो ना, तेव्हा हे बघायचं की एवढा मोठा व्हॉल्यूम आलाय आणि नवीन लो बनलाय. राईट. हा लो बनलाय आणि हा जर का स्विंग हाय असेल किंवा हा स्विंग हाय असेल, तर इथे लो बनलाय की नाही? करेक्ट. जर का हा लो याच्यासाठी बनलाय की इथून मार्केट वरती जायला पाहिजे, तर मला काय पाहिजे? याच्या हायला ब्रेकआउट पाहिजे. बरोबर. आणि जर का त्याने हा लो तोडला तर काय होईल? हा लो जर का तोडला तर 500 पॉईंटची मोमेंटम देईल. मी किती वेळा सांगितलंय? हाय व्हॉल्यूम कॅन्डलचा लो जेव्हा ब्रेक होतो तेव्हा काय होतं? होईल की नाही? मग जेव्हा आजच्या दिवशी ऑलरेडी 500 आणि परत खालती 700, म्हणजे किती झाले? 1200 पॉईंटची मोमेंटम अप आणि डाऊन मिळून जर का झालीये, तर अजून काय एक्सपेक्ट कराल तुम्ही? अजून मोमेंटम पाहिजे? हा. मोस्टली नाहीये पॉसिबल, आणि आपण पण हेच बघायचं. आणि का मोस्टली नाहीये पॉसिबल? कारण की मी खूप दिवसांचं ऑब्झर्वेशन केलंय, आणि म्हणून मला असं माहितीये की 1000 ते 1200 पॉईंटची मोमेंटम जर का झाली, तर त्याच्यानंतर मार्केटमध्ये साईडवेज राहावं लागतं. का साईडवेज राहावं लागतं? जेव्हा साईडवेज मार्केट राहील तेव्हा काय होईल? येस.
सो इंडिया विक्स डाऊन डाऊन जात जाईल, आणि इंडिया विक्स जेव्हा डाऊन डाऊन जातो तर याचा अर्थ काय होतो? प्रीमियम काय होतो? ऑप्शनचा प्रीमियम डाऊन होत जातो, आहे की नाही? राईट. येस. सो आता परत काय व्हायला लागेल? बघा ना, केव्हा पण ऑब्झर्व करा की जेव्हा पण प्रीमियम डिक्रीज होत जातो, तो इन्क्रीज होण्यासाठी परत कशी सिस्टीम असते? इथे परत तो असा फॉर्मेशन कॅटेगरी बनवतो की नाही? बघा. हे बघा. परत डाऊन. बघा बरं. कसा इन्क्रीज पण होतो ते, तेव्हा कसा इन्क्रीज होतो? अप जातो, डाऊन जातो, परत अप जातो, परत डाऊन जातो, अप जातो, डाऊन जातो, परत अप जातो. सो एक स्टेज अशी आहे, ज्या स्टेजला गेल्याच्या नंतर ऑप्शन रायटर काय म्हणत असेल की अरे माझा मॅक्सिमम पैसा खाऊन झालाय, प्रीमियम मला जेवढा पाहिजे होता तेवढा झालाय प्रीमियम, राईट. आणि त्या केस नंतर जे बिग प्लेयर्स असतात, जे मार्केटला मूव्ह करतात, ते काय करतात? या स्टॉक्स मध्ये जे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करत असतात ना, ती इन्व्हेस्टमेंट ते स्टॉप करतात. सो जेव्हा त्यांनी इन्व्हेस्टमेंट समजा एचडीएफसी बँक समजा बाईंग साठी एंटर करत असतील, प्रीमियम डिके होतोय, प्रीमियम डिके होतोय, प्रीमियम डिके होतोय, त्यांना असं वाटलं की अरे बस, माझं टार्गेट अचीव्ह झालंय या महिन्याचं, राईट. सो त्यावेळेला ते लोक काय करतील? एचडीएफसी बँकेमध्ये किंवा या सगळ्या बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं काय करतील? बंद करतील ना. त्यांची रॅली स्टॉप करतील आणि अपोजिट डिरेक्शनला रॅली चालू करतील, है की नाही? सो आय व्ही जी आहे ना, ती कंटिन्यू इन्क्रीज डिक्रीज इन्क्रीज डिक्रीज होतच राहते. पण ती जेव्हा पण अशी कॉन्स्टंट डिक्रीज होते ना, तर ही कॉन्स्टंट डिक्रीज का होत राहते? कारण की ऑलरेडी ऑप्शनचा प्रीमियम खूप जास्त हाय असतो. आपण बघितलं होतं ना, आदल्या दिवशी पण मागच्या एक्सपायरीला, 6 तारखेच्या एक्सपायरीला आदल्या दिवशी पण ₹250 प्रीमियम होता ऍट द मनी मध्ये. तो किती असायला पाहिजे मी सांगितलं होतं? हार्डली 100 ते 150च्या मध्ये, हो की नाही? आता किती आहे बघा बरं. आज काय? मंगळवार आहे. आणि मंगळवार मध्ये किती आहे? 13 मार्च आहे ना. बघा बरं हे 47,300 का दाखवतोय? हा. स्पॉट कुठे चालू आहे? 47,300च्या आसपास स्पॉट चालू आहे, जो 47,000ला जाऊन आलाय. बघा बरं. 47,300 किती आहे? 256 ते 210, आहे की नाही? आणि आज कोणता वार आहे? मंगळवार आहे. मंगळवारी एवढा आहे, आणि त्या दिवशी कधी होता? एंड ऑफ द डे. आय व्ही जेव्हा डिक्रीज होते तेव्हा दोन्ही साईडला लॉस होत असतो, बघा. दिसतंय? कोणी पण पोझिशनल असेल, कालच्या दिवशी ज्यांनी पोझिशन घेतली आहे आणि ती जर का एक्झिट केलेली नाहीये, तर त्यांचं ऑप्शन मायनस मध्येच चालू आहे, हे आपल्याला आय व्ही सांगते. म्हणून इंडेक्सच्या ऑप्शन मध्ये कधीच कधीच पोझिशनल थांबायचं नाही. ओके. हॅलो. येस. सो आता नेक्स्ट, जर मला आता पुट एंट्री नाही पाहिजे का, खूप खाली आहे, आता मग मला कॉल एंट्री घ्यायची असेल तर कुठे घ्यायची? कॉल एंट्री कुठे मिळेल मला? बघा, 5 मिनिटावरती गेलो आता. कुठे मिळेल कॉल एंट्री? चला सांगा यार कोणीतरी, काय वाटतं तुम्हाला?
काय स्टडी बनतोय? मतलब ये पिंक लेवल पे? हाँ मतलब वही वो ये ई में मतलब इधर पिंक लेवल आया ना, तो पिंक लेवल का ब्रेकआउट होगा तो अपना टारगेट क्या रहेगा? ये ब्लू लेवल या फिर ये रेड लेवल मैक्सिमम, है कि नहीं? लेकिन 5 मिनट पे अगर सेलिंग का फॉर्मेशन है तो वो वापस से रिट्रेस कर सकता है कि नहीं? और और रिट्रेस कैसे करता है? ट्रेंड लाइन बनाना। अभी मैंने इसका हाई क्यों नहीं टच किया? क्योंकि ये पॉइंट टच नहीं हो रहा था। ओके, मॅक्सिमम हाय पॉइंट टच झाले पाहिजे तुमच्या ट्रेंड लाईनला. ती सगळ्यात बेस्ट ट्रेंड लाईन. ओके. सो आता जर का मार्केट वर गेलं तर या ट्रेंड लाईन पर्यंत जाईल की नाही? म्हणजे हे टार्गेट आपलं आता असू शकतं का? असू शकतं का? का बरं असायला पाहिजे? इथे हाय बनवला. ओके. इथे हाय बनवला. नंतर मार्केट खाली गेलं. परत जेव्हा ते बाईंग मध्ये चालू झालं तेव्हा ते इथपर्यंत गेलं का? ह्या लेवलला जाऊन रिट्रेस झालं. ओके. मार्केट खाली गेलं. परत जेव्हा वरती जात होतं तेव्हा ते परत ह्या लेवलला गेलं का? नाही, ते 2 लेवल खालती रिट्रेस झालं, आहे की नाही? सो आता परत खालती गेलंय, परत वरती जाईल, तर ते कशावरून इथपर्यंत जाईल? मॅक्सिमम इथपर्यंत जाईल, अदरवाईज इथपर्यंतच जाईल. कारण की ट्रेंड लाईन बनत चालली आहे की नाही? येस. जर का इथे गेला ना मार्केट इथे, तर त्याला म्हणतात डबल टॉप. डबल टॉप. आणि डबल टॉप आहे ना, इथे नाही बनत. डबल टॉप कुठे बनतो माहितीये का? टॉपला बनतो. फर्स्ट टॉप, सेकंड टॉप, याला म्हणतात डबल टॉप. आणि जेव्हा पण डबल टॉप बनला आणि डाऊन साईडला जायला स्टार्ट झाला ना, तर मग मार्केट डाऊन साईड डिरेक्शनला पकडतं. आणि हा ऍक्च्युअली टॉप असला पाहिजे, स्विंगचा टॉप असला पाहिजे. ओके गाईज. सो माझ्या दृष्टीने जर का मी काम करायचा विचार करीन तर मला 15 मिनिटांवरती हे दिसतंय की इथे मुव्हिंग एव्हरेजेस डाऊन येत चालल्यात. ओके. ब्लॅक ईएमए कॉन्स्टंट स्ट्रेट चालली आहे. सो मार्केट इथे साइडवेज राहील आणि ते डाऊन जाण्याचा प्रयत्न करेल. हे मला 15 मिनिटचा चार्ट सांगतंय. मार्केट असं 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 करेल आणि मग डाऊन जायचा प्रयत्न करेल. ओके. कोणत्या तरी एखाद्या गोष्टीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स घेऊन मार्केट डाऊन साइड जाईल. हे मला 15 मिनिट सांगताय. आणि मला 5 मिनिट काय सांगताय? मला 5 मिनिट सांगताय की ब्लॅक ईएमए इथे आली आहे, सो ही पिंक लेवलच माझ्यासाठी इम्पॉर्टंट झाली आहे. सो पिंक लेवलला जाऊन मार्केट डाऊन साइडला जाऊ शकतं. का? कारण की इथे प्रॉपर सेलिंगचं फॉर्मेशन आहे. राईट. 1 मिनिट वरती जेव्हा मी बघीन तेव्हा इथे तर 1 मिनिट वरती तर दिवसातून 3-4 वेळा ट्रेंड चेंज होतो. इथे बाईंगचा झाला होता, इथे सेलिंगचा झालाय, इथे परत हे जे झालंय ना याला स्क्विझिंग म्हणतात. ओके. जेव्हा पण हा स्क्विझिंग आयटम बनतो ना, म्हणजे डिमांड इक्वल्स टू सप्लाय. नो ना बायर अग्रेसिव्ह ना सेलर अग्रेसिव्ह. राईट. जेवढा माल बायरला पाहिजे तेवढा इथे अवेलेबल आहे आणि म्हणजे सेलरकडे अवेलेबल आहे सेम रेटला. म्हणून
सगळ्यांचा एव्हरेज प्राइस एकत्र आली आहे. ओके. ह्या केसमध्ये एक क्वालिटी ब्रेकआउट मिळू शकतो, पण मला बुलिश साईडला बुलिश साईडला परत ब्रेकआउट मिळण्याचे चान्सेस आता का पॉझिटिव्ह वेनी वाटतायत आणि का निगेटिव्ह वेनी वाटतायत, हे जर का मला कन्फर्म करायचं असेल तर मी काय केलं, मागच्या टाइम फ्रेमला स्टडी केला. राईट. 30 मिनिट लॉंग टर्म ट्रेंड सांगतो आपल्याला. ओके. सो लॉंग टर्म ट्रेंड आपल्याला काय सांगतोय, मार्केट काय असेल, बुलिश असेल, है की नाही. हे बघा, हा टॉप होता की नाही, हा बघा, याला म्हणतात डबल टॉप, याला म्हणतात डबल टॉप. बघितलं का डबल टॉप कसा बनतो, जेव्हा सेकंड टॉप बनतो त्याच्यानंतर मार्केट डाऊन जातं. ओके. 30 मिनिटचा टाइम फ्रेम मला सांगताय की मार्केट ओव्हरऑल बुलिश आहे. सो बुलिश आहे म्हटल्यानंतर मी फक्त कॉल बायचा विचार केला पाहिजे का, नाही. कालच्या दिवशी तर खूप सुंदर रॅली दिली आहे डाऊन साईडला. एक सेकंड हा. कोणाचा तरी फोन वाजत होता काय. आणि 30 मिनिटाचा टाइम फ्रेम आपल्याला एका दिवसाला इंट्राडे करायसाठी कोणता तरी सिग्नल देतो का, 1 आवर तर सोडूनच द्या, 30 मिनिट देतो का गाईस. हॅलो. 30 मिनिटांचा टाइम फ्रेम आपल्याला आज बाय करायचंय की सेल करायचंय याचा सिग्नल देतो का, नाही देत. याच्यासाठी चार्ट बघायचा असतो. इथे पण बाईंगचं फॉर्मेशन होतं की नाही, तरी सुद्धा मार्केट खाली गेलं. इथे पण बाईंगचं फॉर्मेशन होतं, तरी पण मार्केट खाली गेलं. आणि त्याच्यानंतर इथे परत बघा स्क्विझिंग कॅटेगरी झाली आणि मार्केट त्याला ब्रेक करून खाली गेलं. इथे परत स्क्विझिंग स्क्विझिंग झाली. इथे परत स्क्विझिंग झाली, मार्केट तिकडनं अपसाईड डिरेक्शनला गेलं. राईट. सो 30 मिनिट टाइम फ्रेम आपल्याला मार्केट अप जाईल की डाऊन जाईल हे नाही सांगत. 30 मिनिटचा टाइम फ्रेम आपण का बघतो, आपल्याला तो हे सांगतो की हा किती जाऊ शकतो आज. राईट. तो आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स सांगतो. 15 मिनिटचा टाइम फ्रेम आपल्याला ट्रेंड सांगतो, शॉर्ट टर्म ट्रेंड सांगतो. म्हणून आपण 15 मिनिट, 5 मिनिट आणि 1 मिनिटला फॉलो करतो. सो 15 मिनिट मला स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड सांगतोय का, सांगा बरं. स्ट्रॉंग बुलिश आहे मी असं सांगतोय का आपल्याला 15 मिनिट, नाही सांगत आहे. 5 मिनिटांवरती तर तुम्हाला काय सांगतोय, डायरेक्ट बेरिश सांगतोय की नाही. राईट. आणि 1 मिनिट मला ऍक्च्युली सांगतो की मी काय करायला पाहिजे. ओके. सो जर का सपोज हा स्विंग हाय आहे आणि हा स्विंग लो आहे, तर जेव्हा पण लो बनतो तेव्हा मी काय सांगितलं होतं, जर का तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल तर काय करायचं, हा जर का लो बनला असेल तर ह्या लोचा काय करायचं, याला हायेस्ट व्हॉल्यूम आलाय की नाही, मग ह्या लोचा काय काय मार्क करायचा, काय मार्क करायचा. पण हा लो बनलाय का, ज्या कॅन्डलला हायेस्ट व्हॉल्यूम आलाय तो लो बनला आहे का, याचा अर्थ या लेवलला ब्रेकआउट देऊन जर का कोणी वरती गेलं तरी पण ती व्हॅलिड ब्रेकआउट बाईंग वाली एंट्री आहे का,
आहे का? नाहीये ना. सो आता माझ्याकडे कोणता तरी स्टडी अवेलेबल आहे का, की मी बाय करायला पाहिजे का सेल करायला पाहिजे? माझं लॉजिक कुठेतरी बसतंय का? नाही बसत आहे ना. सो एवढा अभ्यास केल्याच्या नंतर डिसाईड करायचं, की लेट द मार्केट डिसाईड काय होणार आहे. ओके. मला एंट्री 1 मिनिट वरतीच घ्यायची आहे. मला प्रॉपर ब्रेकआउटच पाहिजे. आता इथे बघा, हा वाला ब्रेकआउट, आधी हा वाला ब्रेकआउट बघा. हा ब्रेकआउट प्रॉपर ब्रेकआउट आहे विथ व्हॉल्यूम, पण व्हीवॅपच्या खाली आहे. राईट. सो म्हणून हा आपल्याला कॉल साईडला एंट्री घे असं म्हणत नाहीये. राईट. पण हा वाला जो ब्रेकआउट आहे, याचा पण व्हॉल्यूम चांगला आहे. व्हीवॅपच्या खाली आहे, तिन्ही ईएमएच्या खाली आहे. सो हा सक्सेसफुल का नाही झाला? का नाही झाला सक्सेसफुल? सांगा बरं. का नाही झाला? अरे कारण की येस, इथे जे पण काही घडलं असेल ना, ते कंटिन्युशन फॉर्म मध्ये आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायला पाहिजे की नाही कोणीतरी मोठ्या प्लेअरने. हो की नाही? म्हणून तर आपण बघतो की मॅक्सिमम कुठे त्यांनी सपोर्ट घेतलाय, या ब्ल्यू लेवलला सपोर्ट घेतलाय. राईट. मोठ्या टाइम फ्रेम वरती जेव्हा आपण गेलो तेव्हा आपल्याला समजलं की ही जी ब्ल्यू लेवल आहे, तिथे मागे 21 फेब्रुवारीला आणि 23 फेब्रुवारीला हाय बनवून मार्केट खाली आलंय. राईट. सो ही ब्ल्यू लेवल परत इम्पॉर्टंट झाली. बघा, ही ब्ल्यू लेवल ब्रेकआउट झाली, मार्केट वर गेलं, परत ती ब्ल्यू लेवल इथे ब्रेकआउट झाली. त्याचा व्हॉल्यूम बघा केवढूसा होता. मार्केट साइडवेज राहिलं, साइडवेज राहिलं. ऍक्च्युअल मोमेंटम केव्हा आली? ह्या ब्ल्यू लेवलला आली. याचा अर्थ ह्या ब्ल्यू लेवल पासून ते ही पिंक लेवल, एवढ्या याच्यामध्ये त्यांनी कोणत्या तरी गोष्टीचं कन्फर्मेशन दिलं का? नाही दिलं. सो जिथे कन्फर्मेशन नाही, तिथे नाही ट्रेड केला ना तरी काही फरक नाही पडत. कळलं? हे 30 मिनिट्स वरती आपण चेक करतोय कशासाठी? की त्याची रेंज काय असू शकते. जेव्हा मार्केट इथे गेलंय ह्या झोन मध्ये, तेव्हा मला कोणत्याच प्रकारचा रेजिस्टन्स दिसत नाहीये, पण मला सपोर्ट दिसतोय. आहे की नाही? आता हा सपोर्ट मला सगळीकडे दिसतोय. पण डाऊन साईडला बघाल तर ईएमए खूप खाली आहेत ना. सो मला ईएमए बद्दल घाबरायची गोष्ट आहे का? नाही. पण आज मला 30 मिनिटाचा चार्ट पहिल्यांदा का बघावा लागला? कारण की 15 मिनिट्सला जो 200चा ईएमए होता, तो पण खालच्या साईडला ब्रेक झाला. म्हणून मला 30 मिनिट्सचा चार्ट बघावा लागला, की तो खालती चाललाय तर किती खालती जाईल. तर तो 30 मिनिट्सच्या 200 ईएमए पर्यंत जाईल. राईट. अदरवाईज मला 1 मिनिटचा चार्ट, फक्त हाच मला कन्फर्म गोष्टी सांगू शकतो की मी कोणत्या साईडला मोमेंटम देणार आहे विथ व्हॉल्यूम. ओके. आत्ताच्या घडीला मी ही जी ट्रेंड लाईन मारली, ह्या ब्ल्यू लेवल पासून ते ह्या ब्ल्यू लेवल पर्यंत मला कोणताच बाईंग साठी एंट्री भेटणार आहे का? नाही. पण ह्या झोन मध्ये गेल्यानंतर जर का एखादी कॅन्डल बनली इथे, आणि जर का त्याचा मोठा व्हॉल्यूम आला, तर त्याच्या लोच्या ब्रेकआउट वरती मला एंट्री भेटेल का? पुट साठी भेटेल का? सो सो आता ही गोष्ट काय झाली, वेट अँड वॉच. जर का मला पुट घ्यायचा आहे आणि मला जर का इथे ब्रेकआउट मिळाला, तर माझं टार्गेट काय असेल? कोण सांगेल? तो इथपर्यंत जाईल का? या लो पर्यंत?
जाईल का? जाईल का या ब्ल्यू लाईन पर्यंत? पण मोस्टली का नाही जाणार? कारण की ट्रेन लाईन कशी बनते, आहे की नाही? तो समजा इकडनं खालती आला असा असा असा, तर इथे सपोर्ट घेऊन असा 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 वरती जायचा प्रयत्न करेल. ब्रेक करायचा असेल तर इथे असा ब्रेकआउट देईल मस्त पैकी, मग रॅली चालू करेल 500 पॉईंट साठी परत, आहे की नाही? हे जे फ्युचर मध्ये बनणारे हे जे चित्र आहेत ना, याच्यासाठी तुम्ही चार्ट मागचा ऑब्झर्व करायचा. ओके. आणि जर का तुमच्याकडे लॅपटॉप असेल ना, तर तुम्ही हे वाला ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हे आहे इपिक पेन. इपिक पेन जर का तुम्ही डाउनलोड केलं ना, तर तुम्हाला हे वाला टूल मिळेल. ओके. आणि हे टूल मिळालं ना, की मग त्याच्यानंतर पेनला सिलेक्ट करायचं आणि हे असं बनवून बघायचं, की कसं बनतं, काय बनतं, कसं काय काय पॉसिबिलिटी आहेत. आणि जे मागे बनलेत ना, त्यांच्यावरून आपण डिसाईड करायचं, त्यांचे चित्र काढून बघायचे. कळलं? सो हे तुमच्यासाठी अजून बेटर ऑप्शन होऊन जाईल. कागद पेन वरती म्हणजे सगळं हाताने काढण्यापेक्षा तुम्ही इथे असं सगळं मार्कआउट करून इथे लिहून तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढू शकता आणि तुमची एक लायब्ररी बनवू शकता. तुम्ही असं पण केलं तरी चालेल. पण माऊसने ना नीट लिहिता येत नाही, म्हणून मी पेन घेतलाय. राईट. सो हा पूर्ण वेट अँड वॉच सिस्टीम चालू झाली आपली. सो हे असंच चालत राहील जोपर्यंत मला कन्फर्मेशन नाही मिळत तोपर्यंत. मला ह्या एवढ्या मोठ्या व्हॉल्यूम कॅन्डल आलाय आणि तरी पण मला त्याच्या हाय वरती एंट्री नाही घेता येते. का नाही घेता येते? कारण की त्या कॅन्डलने लो नाही बनवलाय. ज्या कॅन्डलला मोठा व्हॉल्यूम आलाय त्या कॅन्डलने आजचा लो नाही बनवलाय, म्हणून माझ्यासाठी ही कॅन्डल इम्पॉर्टंट नाही राहिली. राईट. अदरवाईज याचा हाय जेव्हा ब्रेकआउट होईल विथ व्हॉल्यूम प्रॉपर, तेव्हा मला काय होईल, बाय साठी एंट्री मिळेल आणि हे माझं टार्गेट असेल. सो आता हा स्टडी आपला फेल गेलाय की नाही? स्टडी बनतोय का इथे कोणता? नाही बनत आहे. मग आता आपण कॉल बायचा विचार करू शकतो का? नाही करू शकत. आता आपल्याला सिस्टीम नुसारच ट्रेड करायचं आहे. मला फॉर्मेशन पाहिजे, व्हीवॅपच्या वरती पाहिजे, ब्रेकआउट पाहिजे, तर माझी एंट्री होईल. नेक्स्ट माझं टार्गेट असेल. डाऊन साईडला ब्ल्यू लेवलला ब्रेकआउट पाहिजे. बघा बरं काय होईल. कॉल बाय करायचा आहे का? ही कॅन्डल संपायला 37 सेकंड. इथे लेफ्टला दिसतं बघा. व्हॉल्यूम बघा केवढा येत चाललाय. केव्हा? व्हॉल्यूम बघा केवढा आलाय. संपला. आता बघा झाला. कॉल बाय करायचंय. येस. टार्गेट काय आहे? त्याच्यासाठी स्पॉट बघायचा. 47 काय चालू आहे? 450 ना. सो तुम्ही 47
47,000चा कॉल घेऊ शकता किंवा 47,500चा पण कॉल घेऊ शकता. ओके. सगळ्या गोष्टी एकदम सिंपल पद्धतीने मॅनेज करायच्या. काही तिच्यात घाबरायचंच नाही. समजलं? आणि ट्रेड मिळतो म्हणजे मिळतोच. फक्त पेशन्स ठेवायचे. पेशन्स. आपला स्टडी आपल्याकडे बेस्ट असायला पाहिजे. इथे हर्डल आहे का कुठे मध्ये? नाहीये. 5 मिनिट वरती बघा बरं, ईएमए कुठे आलाय बघा. है ना, 200 ची ईएमए आली आहे. या केसमध्ये काय करायचं? एक्झिट करून टाकायचं. तो भले या पिंक लेवलला जाऊ द्या, पण आता मला हे दिसतंय की नाही 5 मिनिट वरती, तो जेव्हा इथे जाऊन स्टॉप झाला ना 1 मिनिटाला, तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये ही गोष्ट आली की इथे 5 मिनिट वरती एखादा रेजिस्टन्स आलेला असणार. राईट. हॅलो हॅलो. येस. सो तो जेव्हा पण स्टॉप करतोय ना, याच्यासाठी हे मल्टी टाइम फ्रेम बघायचे. हे 1 मिनिट इथे बघून जेव्हा तो वरती नाही जात होता आणि खालती याच्या जिथे क्लोजिंग झाली याच्या डाऊन साईडला यायला सुरुवात झाली ना, तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये आलं की अरे 5 मिनिट वरती सेलिंग फॉर्मेशन आहे आणि तिथे काहीतरी तुम्हाला रेजिस्टन्स आलेला आहे. ओके. एक्झिट करून टाकायचं, काहीच टेन्शन नाही घ्यायचं. समजलं? नाही जाणार तो वरती, काहीच कोणत्याच कंडिशन मध्ये नाही जाणार. कारण की 5 मिनिट हा इंट्राडे वाला ट्रेंड आहे. आणि हा ट्रेंड कसा ब्रेक होतो ना, त्याच्यासाठी आपण मागे बघूया. बघा, तुम्हाला दाखवतो. इथे बघा, हे हे ना, हे असं ऑब्झर्व करायचं असतं. हे बघा, सेलिंगचं फॉर्मेशन होतं की नाही. मार्केट वर गेलं 200च्या ईएमएल आलं, खाली गेलं. राईट. जेव्हा तो परत वरती जातो ना ब्रेक करून, नीट बघा सगळेजण, तो जेव्हा ब्रेक करून वरती जातो ना, नंतर तो परत खाली येतोच येतो आणि मग मोमेंटम देतो. सो तो किती खाली येईल हे आपल्याला माहिती नसतं, त्याने कोणत्या लेवलला सपोर्ट घ्यायचा आहे. ओके. सो 5 मिनिटच्या चार्ट कोणत्या पण टाइम फ्रेम वरती बघा तुम्ही, 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 1 आवर, जेव्हा पण ब्रेकआउट होतो ना, तर तो परत खालती येतो. त्याला म्हणतात रिटेस्टिंग. याला रिटेस्ट म्हणतात. रिटेस्ट. की मला रिटेस्ट करायचंय की मार्केट आता बुलिश होणार आहे का. ओके. आणि जेव्हा रिटेस्ट होईल आणि याचा जेव्हा हाय ब्रेक होईल ना, तेव्हा सगळे जण असं म्हणतात की येस, आता सेलिंग ट्रेंड संपलाय. ओके. येस. परत बघू, अजून बघूया मागे. हे बघा, इथे आहे का बाईंगचं फॉर्मेशन. ब्रेक करून खाली गेला, मग काय केलं त्याने, ब्रेक करून खाली गेला की नाही, अजून खाली गेला, झालं रिटेस्ट केलं. बघा, सेलिंग इथे बनते की नाही, मार्केट खालती आहे, वरती गेलं, परत काय केलं त्याने, खाली आला आणि मग रॅली दिली, आहे की नाही. इथे बाईंग होतं, खाली गेला, वरती गेला, खाली गेला, वरती गेला, रिटेस्ट केलं, मग मार्केट खाली आलं.
है ना? ट्रेंड इझिली डायरेक्ट वन स्ट्रोक चेंज किती वेळा होतो? खूप रेअर, 100 पैकी एकदा. ही प्रोबॅबिलिटी आहे की तो बिना टेस्ट करता डायरेक्ट रॉकेट मुवमेंटम देऊन जातो. 100 मधून एकदा किंवा हार्डली दोनदा. ज्या ज्या मंथ मध्ये खूप सारे न्यूज असतात ना, त्यावेळेला हा नंबर वाढत जातो. आणि बाकीच्या सगळ्या रेग्युलर टाइम मध्ये तो टेस्ट करतोच. बघा ना, दिसतंय ना? राईट. आणि जर का हे आपल्याला माहिती असेल, तरी पण आपण इथे उभं राहायचंय का? वर चाललंय म्हणून राहायचंय का उभं कॉलमध्ये? नाही, एक्झिट करून टाकायचंय. राईट. जर का याला ब्रेक करायचं असेल तर तो काय करेल? खालती याला याला तोडून वरती जाईल, परत खालती येईल. त्यावेळेला या ईएमए अशा अशा असतील. या लेवलला मस्त पैकी अशी कॅन्डल बनवेल विथ व्हॉल्यूम. धाड धाड धाड. राईट. आतापर्यंत आपण हेच बघितलंय की नाही? येस. म्हणून 1 मिनिट वरती जर का तुम्हाला ही एंट्री मिळाली आहे, तरी पण तुम्हाला काय करायचं होतं जेव्हा ब्लॅक ईएमए आली तेव्हा? इकडनं आली आहे ना अशी 5 मिनिट वरती, एक्झिट करायची. ओके. प्रत्येक वेळेला प्रॉफिट बुक करायला शिका. आणि प्रॉफिट बुक करण्यासाठी तुम्हाला हा होमवर्क गरजेचा आहे. मी एक काम करेन, मी ना ऍक्च्युली एक बनवलं पण होतं. आता तुम्हाला 2च इंडिकेटर अलाउड आहेत ना? मी सतीशला सांगून ना ते ऍड करायला सांगेन सगळ्यांना आपल्याच इंडिकेटर मध्ये. मी हे आधी असं करायचो म्हणून तुम्हाला सांगतोय. आता हे तुम्हाला असं डायरेक्ट पॉसिबल नाहीये.
आता इथे बघा, थोडस कन्फ्युजन क्रिएट झालंय तुम्हाला सगळ्यांना. पण हे काय माहितीये का, 1 मिनिटांचा हा चार्ट आहे. आणि ही जी ब्लॅक ईएमए दिसते का, बघा आता, टोटल ब्लॅक ईएमए तुम्हाला किती दिसत आहेत? 4 दिसत आहेत, राईट. सो ही जी आहे ना, ती 1 मिनिटची आहे, ही 5 मिनिटची आहे, ही वाली आहे ही 15 मिनिटची आहे, आणि ही 30 मिनिटची आहे. कळलं का? सो आता 1 मिनिटाच्या चार्ट वरती सगळ्या टाइम फ्रेम वरच्या ईएमएस दिसत आहेत, 200च्या ईएमए फक्त. मग त्याच्यासाठी एकदा बघून घ्यायचं ना रे. एकदा 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट एकदा बघून घेतलं. इथे बघ, मी इथे एकदा 30 मिनिट बघून घेतलं. ओके, 30 मिनिटाची ईएमए समजली की नाही कुठे? राईट. मग मी 15 मिनिटाची बघितली, कुठे 15 मिनिटाची? इथे आहे, राईट. 5 मिनिटाची बघितली, कुठे 5 मिनिटाची? इथे. आणि ती मला कसं काय कळतंय? त्या तिन्ही ईएमए एकमेकांच्या आसपास असणार आहेत, राईट. त्याच्यावरून मला समजलंय की 5 मिनिटाची कुठे, 15 मिनिटाची कुठे, 30 मिनिटाची कुठे, है ना. मग मी 1 मिनिटाचा लावला आणि मला समजलं की मार्केटच्या जवळ जी चालली ती 15 मिनिट्सची आहे, वरती आहे 5 मिनिट आणि खालती आहे 30 मिनिट्स. याच्याने कन्फ्युजन क्रिएट होतं, म्हणून मी मोस्टली काढून टाकलेलं. कारण की मी काय करतो, डायरेक्ट 4 चार्ट लावतो. 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट आणि 30 मिनिट. मी लावू शकतो, किती पण चार्ट लावू शकतो मी. 10 पण लावू शकतो, 12 पण लावू शकतो, 14, 16 चार्ट पण लावू शकतो एकाच याच्यामध्ये. ओके, म्हणून मी काढून टाकलं होतं. पण हे बेसिक असं करू शकतो जर का तुम्हाला पाहिजे असेल तर. आपण ते आपल्या गन इंडिकेटर मध्ये ऍड करू शकतो. भले आपण त्यांचे कलर वेगवेगळे ठेवूया, सो आपल्याला कळायला मदत होईल. ओके, चला, कोणाला कोणाला काय डाऊट्स आहेत तर तुम्ही विचारून घ्या. योगिता मॅडम, काय काय डाऊट्स आहेत तुम्हाला? पण झिरोदावरती का ट्रेड घ्यायचा आहे? झिरोदावरती का ट्रेड घ्यायचा आहे? मी त्या दिवशी सांगितलं होतं की नाही, आपल्याला पेपर ट्रेडिंग करायची पहिले. पहिल्यांदा प्रॅक्टिस तर करा. आणि झिरोदावरतीच घ्यायचं असेल तरी ते पण सांगून देतो, काय त्याला. करूया ना. आत्ताच आपण नाही का केलं? आणि त्याच्यासाठी काय करायचं, हे सगळं ऍड करून ठेवायचं आधीच. ओके. आणि इथून पण तुम्ही लगेच ओळखू शकता की कोणता कॉल पुट ऍट द मनी आहे. कसा माहितीये? ज्या कॉल पुटच्या मधला डिफरन्स सगळ्यात कमी असतो ना, तो ऍट द मनी असतो कधी पण. बघा, कोणाच्या मधला डिफरन्स सगळ्यात कमी आहे? 47,400चा कॉल पुट मधला डिफरन्स बघा. 50 पॉइंट्सचा आहे की नाही फक्त, है ना. कॉल आणि पुट जो आहे, राईट, याच्यामधला पण डिफरन्स जास्त नाहीये. कारण का? मार्केट कुठे ट्रेड करतंय? 400 आणि 500च्या सेंटरला ट्रेड करतंय, आहे की नाही. म्हणून या दोघांमधला डिफरन्स कमी आहे. सो तू 400 मध्ये पण ट्रेड करू शकते, 500 मध्ये पण ट्रेड करू शकते. ओके.
येस. हे शॉर्टकट ट्रिक आहे समजण्यासाठी. अदरवाईज मी तर एंजल वापरतो. तर एंजल मध्ये काय होतं माहितीये का? डायरेक्ट ही जी ऑप्शन चेन येते ना समोर, ती मी डायरेक्ट याला बाय करू शकतो. एंजल वन इझी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ना हे सगळं ऍड नाही करून ठेवायला लागत. कारण की हे तिथे समोरच ओपन होतं डायरेक्ट. मोबाईल मध्ये पण ओपन होतं इवन. हा काय आहे ना, पण मोबाईल मध्ये ओपन होतं काय आहे? एक सेकंड थांब ना, मी चेक करतो. आहे, ऑप्शन आहे. सेम ऑप्शन झिरोदा मध्ये पण आहे. ओके. सो मोबाईल मध्ये ना ही वाली जी ऑप्शन चेन आहे ना, ही अशीची अशी ओपन होते. आणि तुम्ही तिला समोर ओपन करून ठेवू शकता. येस येस. आत्ताच जस्ट बघितलं मी. याच्यावरती क्लिक केलं ना, 47,300 वरती, की आपल्याला बाय आणि सेल म्हणजे कॉल बाय करायचं असेल तर इथे क्लिक करायचं. पुट बाय करायचं असेल तर इथे क्लिक करायचं. आहे ऑप्शन. ओके. 47,300 वरती करायचंय, 47,400 वरती करायचंय. कशावरती करायचंय ते आपल्याला इथून बघणं इझी होतं. आता 47,300 वरती का क्लिक केलं बरं तू? बर. कशावरती क्लिक करायचंय बेसिकली? हे चित्र बघून मला सांग. येस, 47,400. याच्यावरती क्लिक करायचंय. या दोघांमधला डिफरन्स बघ केवढा आहे. खूप कमी आहे की नाही कॉल आणि पुट मधला? येस. सो हा तुझा एटीएम आहे. ही ऑप्शन चेन बघून जर का तुला डिसाईड करायचं असेल की कोणता एटीएम आहे, तर ते असं डिसाईड करायचं. दोघांमधला डिफरन्स सगळ्यात कमी कुठे आहे? तो एटीएम आहे. कळलं? योगिता मॅडम, डायरेक्ट ट्रेड करायचंय म्हणजे काय करायचंय तुम्हाला? हम्म. कळलंय का? होतंय का? इथे जेव्हा तुम्हाला ह्या ह्या चार्टला बघून जेव्हा तुम्हाला समजतंय की मला इथे एंट्री घ्यायची आहे ना, त्यावेळेला इंडेक्स मध्ये काय रेट चालू आहे तो चेक करायचा. आपल्या झिरोदाच्या मोबाईल मध्ये जायचं आणि इथे डायरेक्ट तो ओपन करायचा. बाय वरती क्लिक करायचं. ट्रेड इथे क्वांटिटी टाकायची. इथे ओव्हरनाईट आणि मार्केट या दोन गोष्टी सिलेक्ट करायच्या आणि बाय करून टाकायचं. ओके. जर का मी परत सांगतोय, जर का तुम्ही इथे इंट्राडे सिलेक्ट केलेलं असेल, ओके, आणि जर का तुम्ही एक्झिट नाही केलं तर ते ऑटोमॅटिकली 3 वाजून 15 मिनिटांनी ते 15 ते 3:20 पर्यंत ऑटोमॅटिक क्लोज होऊन जाईल तुमचा ट्रेड. ओके. आणि त्याचे 40 रुपये तुम्हाला चार्जेस लागतील. पण मोस्ट प्रोबॅबली आपण स्वतःच काळजी घ्यायची. एकदाच हे सेटिंग केली की ती परत चेंज नाही होत. याच्यावरती डायरेक्ट बाय करून क्लिक करून टाकायचं. ओके. आणि याच्यासाठी तुमच्याकडे 2 स्क्रीन कंपल्सरी पाहिजे.
एकाच एकाच स्क्रीनवरती तुम्ही चार्ट पण बघताय आणि तिच्यातच जायचंय आणि लगेच तुम्हाला कॉल पुट बाय पण करायचा आहे. याच्यामध्ये तुमचं क्विक होणं खूप पॉसिबल आहे. ओके. सो मोबाईलमधून एंट्री घ्यायची आणि याच्यावरती कंटिन्यू काय करत राहायचं? स्टडी करत राहायचं. हे तुमच्या डोळ्यासमोरून हललं नाही पाहिजे केव्हाच. ओके. आता आधी पैसे कमवायच्या मागे लागू नका. आधी याचा अभ्यास तर करा, होमवर्क करा भरपूर. चार्टला ऑब्झर्व्ह करा. कोणता ब्रेकआउट, कोणता व्हॉल्यूम मला जास्त पॉइंट देतो, त्याच्यावरती स्टडी करा. कुठे शुअरिटी जास्त आहे, मी कसं अनालिसिस करायचं, राइट? 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट तिन्ही टाईम फ्रेमला जाऊन यूज करून बघा. फ्रंट पेज त्या दिवशी तर सगळेजण ऑनलाईन होते. ते ऍप इन्स्टॉल केलं का तुम्ही? हे बघा, इन्स्टॉल केल्याच्या नंतर वॉच लिस्ट बनते आणि वॉच लिस्ट मध्ये ऍड करायचं एक 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 करून. कुठे गेलं ते अजून वरती आहे का ते? हे बघा इथे वॉच लिस्ट आहे बघा पेपर ट्रेडिंग मध्ये. तर इथे सर्च इन्स्ट्रुमेंट टू ऍड आलंय ना. इथे आधी निफ्टी बँक टाकायचं, मग निफ्टी बँक फ्युचर टाकायचं. हे बघा. आणि मग इथे जो काही तुम्हाला नंबर दिसतोय 47,342 बरोबर. तर याच्यापासून काय करायचं, 500 पॉईंट खालीपासून 500 पॉईंट वर पर्यंत सगळेचे सगळे ऍड करायचे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली काय करायचं, 46,500 पासून चालू करायचं आणि 48,000 सगळे कॉलपुट ऍड करून टाकायचे. कळलं? येस. मग त्या तुम्हाला जो घ्यायचा असेल त्याच्यावरती क्लिक करायचं. कॉल तर कॉल, पुट तर पुट, त्याला बाय करून टाकायचं. पैसे नाही लागत त्याला. राईट. हे बघा इथे तुम्हाला दिसतंय टोटल 10 लाख रुपये तुम्हाला मिळतात. आता हे बघा, हे कोणाचं आहे, अप्पूचं आहे वाटतं. बघा ह्या दिवशी तिला असं वाटलं होतं की आपल्याला कॉल बाय करायचा आहे 6 मार्च ची एक्सपायरी. सो तिने 47,600चा कॉल बाय केला आणि प्रॉफिट मध्ये एक्झिट केला. म्हणजे सेल करून टाकलं. पहिले बाय केलं मग सेल केलं. पहिले ना हे सगळं इम्पॉर्टंट नाहीये मॅडम. पहिल्यांदा हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती खूप अभ्यास करा. आता लगेच पैसे कमवायच्या दृष्टीने नका बघू. ठीक आहे. जेव्हा इथे कन्फर्मेशन होईल आणि गॅरंटी होईल ना, त्याच्यानंतर या गोष्टींची प्रॅक्टिस करायची की मी कसं काय क्विक ट्रेड करता येईल, मला किती पैसे लावायचे आहेत, माझ्याकडे किती पैसे आहेत. समजलं? बघा बरं आता परत.
5 मिनिट वरती 200ची EMA नेहमीच तुम्हाला रेजिस्टन्स दाखवणार आहे. हो की नाही? इथे परत रेजिस्टन्स आलाय ही वाली लेवल. सो हे पूर्ण आणि पूर्ण वेट अँड वॉच, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच असंच चालत राहणार. बघा बरं. सकाळी कोणी कोणी ट्रेड केलं इकडे? अजून कॉल साईडला की पुट साईडला? वैभव तू कोणत्या साईडला गेलास? पुटला गेला. ओके. अप्पू तू? हा. ओके, ग्रेट ग्रेट. नंतर पुट साईडला नाही केला? अजून हर्षल? कविता ताई? हा अप्पू बोल. फक्त प्रॉफिट वाला फोटो पाठवलाय. ओके. नाही, 1043चा आहे. हा. ओके. तन्मय? तन्मय गायब झालास का? 1047 ला एक्झिटचा टायमिंग येतोय वाटतं हा. येस. काय 380 ची बाईंग आहे आणि 396 ची एक्झिट आहे. येस.
अरे जास्त लॉटचा प्रश्नच नाहीये. एक लॉट वरती डेली प्रॉफिट घे. येस, डेली प्रॉफिट घे, पर्सेंटेज मध्ये मोज. जर का तू एक लॉट वरती 10 पैकी 8 वेळा प्रॉफिट घेते, तर तू इझी इझी तुझे लॉट साईज वाढवत जाशील. येस. येस, चालेल. रुपाली, रुपाली जगताप. दिवसाच घेईन ना मग, एक दिवस. त्यासाठी मला नेक्स्ट पंचांग आणावं लागेल. माझ्याकडे मागचे 2 पंचांग आहेत. सो होमवर्क साठी आपण म्हणजे बॅक टेस्टिंग साठी ते डेट बघू शकतो. पण पुढच्या वर्षीच्या येणाऱ्या डेट्स आपण त्याच्यामध्ये फाइंड आउट करूया. ओके. येस. रमेश सर, संदीप पाटील. अच्छा. ओके ओके. बर बर, करा करा. संदीप, संदीप पाटील. तन्मय गेलाय वाटतं.